जावलीचं खोरं आणि जावलीचं जाळं. जावलीच्या खोऱ्यातला हा ढोरप्याचा डोंगर आहे. ढोरप्याचा डोंगर का म्हणतात? खाली गाव आहेत बघा, खेडेगाव. खेडेगावातली गाई म्हशी डोंगरावरती चरायला यायची. गाई म्हशीला खेडेगावात लोक काय म्हणतात? गुरं आणि ढोरं. म्हणून ढोरप्या नावाच्या डोंगरावर लोक वागल्याची. महाराजांनी हा किल्ला बांधलाय ती भवानी मातेच्या मंदिरासाठी. वरते तुळजाभवानीचं मंदिर आहे. महाराजांचं हे फॅमिलीवाड मंदिर आहे तुळजाभवानी. तर हे मेन मंदिर कुठे येतं? तुळजापूरला येतं ना. तुळजापूरला. महाराजांना राजगड किल्ल्यावरून तुळजापूरला लांब पडायचं बघा. भवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरच्या बाजूला येतं विजापूर. तिकडे आदिशाचं राज्य धरायचं. कर्नाटक ते. तिकडे महाराजांना टामुळचं दर्शन भेटत नव्हतं. शिवाजी महाराजांकडे लढाई करायला पडायची. लढाईमध्ये आपले सैन्य मारलं जायचे. तरच व्हायचं महाराजांना. महाराजांच्या भवानी मातेनं दृष्टांत दिलं महाराजांना. जावली खोऱ्यातला ढोरप्या नावाचा डोंगर आहे, त्या डोंगरावरती माय स्थापना कर. डोंगर ताब्यामध्ये कोणाच्या होता? जावलीच्या बघा चंदाराव मोरे. त्यांच्या ताब्यात पूर्ण हे जावलीचं खोरं होतं. ओके. पण हा चंद्रराव विजापूरचा आदेश होता ना, हा त्याच्याकडे काम करायचा त्या सरदार चंद्रराव मोरे. मग शिवाजी महाराजांनी या चंद्ररावला समजावलं, तू मराठा आहे, मी मराठा आहे, दोघं आपलं राज्य करू, आपलं स्वराज्य वाढवू. जावलीच्या खोऱ्यातला फक्त ढोरप्याचा डोंगर आहे, हा माझ्या ताब्यामध्ये दे आणि सरदार तूच राहा. तर महाराजांचं त्याने ऐकलं नाही चंद्रराव मोरे. तो स्वतःला राजा समजायचा. मग शिवाजी महाराजांनी काय केलं? 6 जून 1655ला जावलीवरती हमला केला आणि ह्या चंद्ररावला मारून पूर्ण जावलीचं खोरं महाराजांनी आपल्या ताब्यात घेतलं. आणि जावलीच्या खोऱ्यातला ढोरप्याचा डोंगर आहे, त्याच्यावरती महाराजांनी किल्ला बांधला. किल्ल्याचे आरखडे कोण होते? हिरोजी इंदुळकर. त्यांनी बघा रायगड किल्ला बांधला. अर्धोजी यादव त्याचे 2 आरखडे होते. त्यांच्या देखून आली 1656ला किल्ला बांधायला सुरुवात केली. ती 1658ला किल्ला पूर्ण ना. हा पूर्ण 2 वर्षात किल्ला बांधला. किल्ल्याची वरची भिंत आहे ना 5 किलोमीटर आहे. किल्ला किती? 52 एकर मध्ये. आता 2 वर्षात बिल्डिंग होती का? आता मशीन किरण सगळे आहे ना. त्या काळात मशीन किरण काय नव्हते. महाराजांनी जावली जिंकली आणि ह्या जावली खोऱ्यामध्ये किल्ला बांधला. आदेशाला काय वाटलं, एक दिवस शिवाजी महाराज विजापूरची हमला करणार. या शिवाजी महाराजांना पकडलं पाहिजे ना, मारलं पाहिजे. पण विजापूरमध्ये ना आदेशाने दरबार बोलावला. दरबारमध्ये सभा ठेवला. कोण शिवाजीराजेला पकडून मारून घेऊन येईल त्याला विजापूरचं अर्ध राज्य इनाम दिले जाईल. कोणी तयार होणार शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी. मग आदेशाची आई खवळली. बेगम सामान हातातल्या बांगड्या काढल्या, तपकात फेकल्या. एक तर बांगड्या भरा, एक तर शिवाजीला पकडा. मग एका कोपऱ्यामध्ये बसलेला अफजल खान बघा तयार झाला. त्या अफजल खानापाशी एवढी ताकद होती, तो पारेला वाकवायचा, म्हणजे चारचाकडा बनवायचा, तांब्याचा कालोरा बनवायचा, चिंबून टाकायचा. आणि अफजल खानाचं कुटुंब आहे ना सगळ्यात छोटं होतं. छोटं म्हणजे किती? फक्त अफजल खानाला बायका किती होत्या? 64 आणि 43 मुलं होती. त्याची आवडती बायको त्यानं मालात विरोध केला होता. शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी नका जाऊ, ह्याच्यापासून दगा होणार. खानानं काय केले? रागामध्ये तिच्या एकच मुस्काडीत मारली, जागच्या खलास केली. 3 माहेरी गेल्या, 3 माहेरी मारल्या. आणि विजापूरमध्ये अफजलपूर गाव आहे बघा. त्या अफजलपूर गावामध्ये खूनबावडी विहीर आहे बघा. खूनबावडी विहीर, विहिरीमध्ये 60 बायका टाकल्या. त्याला काय म्हणतात? 60 मारी विहीर. 60 मारी. मग तिथून अफजल खान निघाला. सैनिक किती आणले? 60,000. रस्त्यामध्ये मंदिरं लागली ना, तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर. मंदिर इकडे तोडत अफजल खान आला होता, गावाचे गावं उद्ध्वस्त करत. आणि तो अफजल खान येऊन थांबला कुठं? वाई माहिती आहे का तुम्हाला? पाजण्याच्या खाली वाई गाव आहे ना, तर वाईचा अफजल खान तो 12 वर्ष आहे ना सुभेदार होता. तिकडची त्याला माहीत होती. आणि महाराजांना अफजल खानानं वाईला भेटीसाठी बोलतो. वाई म्हणलं पुरं खुलं मैदान ना, मुठभर मावळ घेऊन त्या खुल्या जाऊन उपयोग नव्हता जाऊन. महाराज काय म्हणले? मी तुम्हाला घाबरतो, तुम्ही वडिलासारखं आहे, तुमचं मी घेतलेलं किल्लं परत देतो. तसा वाईला आलाय ना, तसा प्रतापगडाच्या पायथ्याशी जावलीच्या खोऱ्यामध्ये. मग अफजल खान यासाठी तयार झाला. 60,000 सैन्यांपैकी जावलीच्या खोऱ्यात सैन्य किती आणले? फक्त इकडे 12,000 सैन्य घेऊन आले. इकडे जास्त सैन्य उपयोग होते, जंगल जास्त होतं ना इकडे खाली बघा नदी कोयना. नदीच्या कडेला त्याने 12,000 सैन्य ठेवले जावलीच्या खोऱ्यात. आणि तिथून पालखीमध्ये बसून 10 बॉडीवर घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. गडाच्या पायथ्याशी महाराजांनी काय केले?
शामेने बनवला, मी तंबू बांधला पूर्ण, त्याला सजावलं होतं पूर्ण हिरो मोती लावून. मग शिवाजी महाराज बघा अफजल खानाच्या भेटीला खाली गेले ना, पूर्ण तयारीमध्ये गेले होते. डोक्यामध्ये जिरोटोप माहिती आहे ना, लोखंडी असतो, अंगामध्ये चिलकट, हातामध्ये वाघ नकर, कमरेला बिचवा, आणि महाराजांचा बॉडीगार्ड होता जीवामाला. ह्या जीवामालाला सोबत घेऊन गेले. भेट कधी झाली? 10 नोव्हेंबर 1659 गुरुवारी दुपारी 2 वाजता. अफजल खानाची हाईट किती होती? 7.25 फूट. म्हणजे बघा धिप्पाड खान होता, आणि महाराजांची हाईट कमी होती बघा, 5.25 फूट. अफजल खानानं महाराजांना आली घातल्या, शिवाजी राजे भेटाव, शिवाजी राजे गले लग जाव. मग भेटीला आतमध्ये महाराज गेले तर खानाचे कुठे लागले महाराज? पूर्ण इथे छाती पिछे लागले. खानाची हाईट जास्त होती ना. मग अफजल खानाने काय केलं? डाव्या बगलेत महाराजांची जोरात मान दाबली, आणि शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती कटारीने वार केला. चाकूपेक्षा मोठी असते ना कट्यार, कट्यारीने वार केला डोक्यामध्ये, जिरोडोबातून वाचले गेले महाराज. अफजल खानानं दुसरा वार केला महाराजांच्या पाठीवरती, तिसरा वार केला अंगामध्ये चिलकत असे वाचले गेले ना महाराज. वरचा अंगार का असतो तो फाटला गेला, करकेन आवाज झाला. महाराजांच्या लक्षात आला अफजल खानानं धोका केलाय. महाराजांनी काय केलं? कमरेचा बिचवा काढला, चाकूपेक्षा मोठा असतो बिचवा काढला आणि अफजल खानाच्या पोटामध्ये घातला. नंतर वाघ नखाचा वापर करून अफजल खानाचं पोट फाडले. अफजल खान जमिनीवरती पडला जखमी अवस्थेमध्ये. त्याचा बॉडीगार्ड होता ना सय्यद बंडा, तो शामिनीच्या बाहेर उभा होता. तो आवाज ऐकला सय्यद बंडा. तो सय्यद बंडा महाराज होते धावनाला मारण्यासाठी. तेवढ्या शिवाजी महाराजांचा बॉडीगार्ड साईडला उभा होता जीवामाला. जीवामाला उंच उडी मारून सय्यद बंडाचा वरच्यावर हात ओढवला दानपट्ट्याने. मन घडली होता जीवा मग वाचला शिवा, ही प्रतापगडाच्या पायथ्याशी. अफजल खानाला मारल्यानंतर अफजल खानाचं सैन्य कुठं होतं? जावलीच्या खोऱ्यामध्ये, खाली नदी आहे ना कोयना नदी, त्याचं सैन्य होतं ना ते एका ठिकाणी सैन्य होतं. आणि परतीच्या वाटा महाराजांनी सगळ्या बंद केल्या होत्या. मग त्यांच्यावरती चारही साईडने हमला झाला. बाकीचं सैन्य खाली मारले गेले. अफजल खानाला मारल्यानंतर महाराजांचा मोठा विजय झाला ना, विजय केला महाराजांनी. ते विजयाला आपले खेडेगावात लोक काय म्हणतात? अफजल खानाला मारून महाराजांनी मोठा प्रताप केला. प्रताप केला ना, बरोबर. किल्ल्याचं नाव काय ठेवलं? प्रतापगड. पहिलं नाव काय? ढोरप्याचा डोंगर, रानाडवा गवड आणि जावलीचा किल्ला, हे जुने नाव. मला अफजलाची कबर फुटले दाखवतो. किल्ल्याचा दरवाजा आहे ना खालून आपल्याला दिसत नाही बघा. इथून दरवाजा दिसतो का तुम्हाला? बघा एकच भिंत वाटते, दिसतो दरवाजा. आता गाडीचा रस्ता आहे, ह्या पायऱ्या आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला समजतं इथून जायला रस्ता आहे. त्या काळामध्ये जंगलातून पायवाट, त्यावेळेला जंगल जास्त होतं. त्याला काय म्हणतात? जावलीचं खोरं आणि जावलीचं जाळं. एवढे गंधाड जंगल होतं ना, सूर्याची किरण आहेत ना ती जमिनीत पडत नव्हती, एवढे जंगल होते त्या काळात. त्या ठेवले किरण पुढे वरती इथे सावलीचे इकडे बघा. खाली बघा समोर सफेद कलरचं बघा चौकन दिसतं, सफेद कलरचं खाली चौकन आहे ना, त्यामध्ये बघा 2 कबरी आहेत. आपल्यासाठी ह्या साईडची कबर बघा, मोठी कबर अफजल खानाची. त्याच्या पुढे छोटी कबर आहे, त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा. दोघांचे 2 कबरी आहेत. शामिल बनवतो. आता त्याचे आत्ते कमान तोडले ना तिकडे बांधून टाकले. एक कबर बघा. तिकडून तुम्ही बघितले दरवाजा दिसतोय का बघा? नाही नाही. हे बघा ह्या 2 भिंती बघा समोर, ह्याच्या आतमध्ये किल्ल्याचा दरवाजा. मला तिकडून एकच भिंत वाटते ना, जाईन दिसते. 3 माग आहे. शत्रूला कळत नव्हतं रस्ता कुठे जायला. त्याला गौमुखी म्हणतात, गायच्या तोंडासारखा. आतल्या साईडला रुंद आणि बाहेर आवाज, त्याला काय म्हणतात? गोमुखी.
मी घेतो फोटो फक्त उभं राहतो. शत्रूचं तोंड कुठे राहणार? इकडे समोर राहणार ना. इकडे बघा स्टेट बघा, एक चौकानी खिडकी आहे दिसली, तिथे पहिली तोफ असायची. दरवाजेवरती शत्रू इथं आला ना की तिथून सरळ तोफेचा मारा करायचा. पण शत्रूचं तोंड राहणार समोर, त्याच्या पाठीवरती आणणार. ह्याला काय म्हणतात? मराठ्यांचा गनिमी कावा. महाराज गनिमी कावाची असं लढायची. हा दरवाजा आहे ना, संध्याकाळी 8:30ला दरवाजा बंद केला होतो आणि सकाळी 6 वाजता उघडते. मग तवाच आणि वस्ते आत्ता बी झाले, लोक राहतात वरती, तीच बंद करते. महाराजांच्या काळामध्ये सूर्य उगवला, दरवाजा उघडला जायचा. सूर्य मावळला की दरवाजा बंद करायचा. हा दरवाजा नवीन आहे, हा जुना दरवाजा शिवकालीन सागवानी लाकूड महाराजांच्या काळात. त्या काळात लाईट नव्हती. मागच्या साईडला एक दगडी राऊंडवाला बोल, त्याच्यावर त्याला मशाल लावायचं. तो तिकडे किती, तो तिला म्हणजे 650 किलो, तो तिथे नव्हती, त्या बुरुजा समोर होती. तो तिकडे काम चालू असतं पण दाखवायला. शहरी शिवरा पिक्चर आहे ना, त्याची शूटिंग इथे आहे. 4ही कोपऱ्याला 4 आहेत. म्हणजे शत्रू कुठून येतोय कुठून नाही बघण्यासाठी. झेंड्याचा बुरुज, ट्रेनी बुरुज, डागडुगीचे काम जुनं काम आहे ना, तसं सिमेंट नाही, गुळ चुन्यामध्ये पूर्ण. बरोबर, हा पूर्ण चुना आहे. खालती बघा, इथं पाण्याचा तलाव बघा. महाराजांनी किल्ला हा बांधलाय, फक्त किती 2 वर्षात बांधला ना. बरोबर. किल्ला बांधायसाठी दगडी आहेत ना, दगडी काय बाहेरनं आणल्या, बाहेरनं आणली असत्या ते जास्त बघा टाइम लागला असता ना. बरोबर. 2 वर्षात हा किल्ला झाला नसता. मग त्या काळात बघा इथून ती पण असा डोंगर होता पूर्ण, याच डोंगरावरती दगडी काढल्या, तिथे खड्डा झाला, तिथे पाणी सापडलं, तलाव बांधला ना, आणि बांधकामाला दगडी भेटले. त्या काळामध्ये फायदा झाला 2, पियाला पाणी, किल्ला बांधायला दगडी. 4ही साईडने दगडी काढल्या, 4ही साईडला खड्डे झाले, पाणी सापडले, तलाव बांधला आणि किल्ला बांधायला दगडी भेटला. महाराजांच्या कुठल्या बी किल्ल्यावर तुम्ही गेला, पाण्याचा बघा भरपूर साठे. रायगडला गेला, गंगासागरी तलाव, हत्ती तलाव आहेत, समुद्रात किल्ले आहेत ना, तिथे बी गोड पाणी बघा. त्या काळामध्ये महाराजांना निसर्गाची साथ होती आणि देवीचा होता आशीर्वाद. सगळ्या किल्ल्यावरती पाणी. आता ही वाटे सभाची पाईपलाईन ही नवीन आलं, ते पाणी कसं खराब झालं ना. आता इथे देवीचं मंदिर आलं, वो सीढ़ी है 5 किलोमीटर की दीवार है, 2.5 घंटा लगता है पूरा राउंड करने के लिए. सैनिक लोग नहीं, अभी कोई नहीं जाता. सैनिक लोग खंडे के ऊपर तोप लेके पेट्रोलिंग करते थे 5 किलोमीटर. जैसा भी रॉकेट लॉन्चर लेके घूमते थे, छोटा छोटा चैनल लेके शिवकालीन पायऱ्या. काय करायचं फाउंडेशन जाते ना, फाउंडेशन नाही.
खालती आहे इथं बुट का बसता आता बघा मंदिरमध्ये तुम्ही आतमध्ये जाल ही भवानी मातेची मूर्ती बघा. मूर्तीचा दगड आहे ना ही शाळीग्राम दगडाची मूर्ती. शाळीग्रामचा दगड असतो कुणापाशी? दगड असतो सोनारापाशी. त्याच्यावरती सोनं घासून बघते बरोबर. खरं एका खुट्याला म्हणतो आपण कसोटी दगड. हा दगड आपल्या देशातला नाही. महाराजांनी हा दगड मागवला कुठून? नेपाळहून दगड मागवला. नेपाळला कालीगंडिका नावाची नदी आहे ना, गंडी शिष्ट. तिकडे जाऊ दे. जाऊया आपण खाली काय तिला बरं वाटत नाही नंतर जाऊया. काय वरती मेन तर मंदिर आहे भवानी. वरती महाराजांची मूर्ती. आता महाराजांची मूर्ती आहे ना त्याची छोटासा राजवाडा होता राहायच्या ठिकाणी. तो राजवाडा तो राजवाडा कसा इंग्रजांनी नंतर तोडला 1818 मध्ये खजान्यासाठी. महाराजांची आठवण काय ते राहायला पाहिजे. मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मूर्ती उभी केली. पंचधातूची वजन 4.5 टन आहे. 4,500 किलो. मूर्तीचं 17 पार्ट आणलं. 17 पीस इथं मी वेल्डिंग केले आणि लाकडी किरणने वरती चढवले. पंडित जवाहरलाल नेहरू हे नेहरूने उजाडले 30 नोव्हेंबर 1957. त्या तुम्हाला छोटे मावळ काय करायची? तोफा खांद्यावरती घ्यायची आणि पूर्ण भिंतीवरून गस्त घालायची म्हणजे पारा द्यायची. आणि ही तोफ आहे ना बघा इकडची हँड तोफ हातात पकडायची. बॅग पकडतो ना ही हँड तोफ. हे बघा वाकलेली ही दिसते तुम्हाला. दगड काढायची ही पार बघा त्या काळातली. अरे बापरे. तलावातनं दगडी काढली ना त्या पारण काढल्या. मोठे बाप 50 किलो वजन या पाराचे. एक मावळा त्यावेळेला काम करायचं. आता पार फक्त उचलू शकता, काम नाही करू शकत. कायच करू शकेल. हे पूर्ण पोलाद आहे. पोलाद म्हणतो पोलाद आहे.